हॅलो मित्रांनो, नमस्कार. माझे नाव विपिन आहे आणि मी सध्या माझ्या काकांकडे गेलो होतो. काकांची तब्येत ठीक नव्हती आणि काकूही आता वयस्कर झाल्या होत्या, त्यामुळे घराची देखभाल करणारा कोणीच नव्हता. म्हणूनच मी त्यांच्या मदतीसाठी तिथे गेलो होतो. तिथे एक दिवस काकूंकडे एक वहिनी येत होती. तिचे वय अंदाजे 23 वर्षे होते. ती अतिशय सुंदर आणि देखणी होती आणि जशी ती रूपाने सुंदर होती, तशीच स्वभावानेही खूप चांगली आणि प्रेमळ होती. ती काकूंकडे स्वयंपाक आणि घरकाम करण्यासाठी येत होती, झाडू पोछा करायची. मी नुकताच तरुण झालो होतो, त्यामुळे अशा गोष्टींचे फारसे काही कळत नव्हते. त्या वहिनी नेहमी मजा मस्ती करत माझ्याशी बोलत असत. त्या मला म्हणायच्या, तू खूप चांगला आहेस, देखणा आहेस, तुझा बांधा खूप सुडौल आहे. मी त्या गोष्टींना फारसा गंभीरपणे घेत नव्हतो, फक्त हसून टाळत होतो. दरम्यान काकूंची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. पण ती वहिनी त्यांची खूप सेवा करत होती. एके दिवशी मी काकूंना विचारले, ही वहिनी जी तुमच्याकडे येते, हिचे मूल किंवा पती नाहीत का? त्यावर काकूंनी सांगितले, ही विधवा आहे. तिचे पती आणि मुले एकदा गावातील नहरच्या पुरात वाहून गेले. त्या धक्क्याने तिची स्मृतीही कमजोर झाली आहे. अजूनही ती त्या दुःखातून पूर्णपणे सावरू शकलेली नाही आणि तिला वाटते की तिला असे वाटायचे की तिचे पती आणि मुले परत येतील, पण हे सत्य नव्हते. खरे तर ते आता या जगात नव्हते. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती भाभी कामाला आली, तेव्हा मला तिच्याशी बोलायची इच्छा झाली. मी तिला म्हणालो, भाभी या बसा. आज काम थोड्या वेळाने करू. पण ती म्हणाली, नाही, मला घरी लवकर जायचे आहे. माझे पती आणि मुले येणार आहेत. हे ऐकून मला खूप वाईट वाटले. ती अजूनही सत्यापासून अनभिज्ञ होती. मला तिला या सगळ्यातून बाहेर काढायचे होते, पण कसे? मी रात्रभर विचार करत होतो की काय करावे. सकाळ झाली आणि ती भाभी नेहमीप्रमाणे घरात आली. मला पाहून ती हसली, जशी रोज हसायची. पण आज तिच्या हसण्यात काही वेगळेच होते. एका दिवशी मी तिला म्हणालो, चल तुला नदीच्या काठावर फिरवून आणतो. मी तिला नदीकिनारी घेऊन गेलो. तिथे पाण्याचा प्रचंड प्रवाह पाहून ती अचानक जोरजोरात ओरडू लागली, माझे पती आणि मुलांना वाचवा, वाचवा. आणि तेव्हाच तिची हरवलेली स्मृती परत आली. तिला सत्य आठवले आणि ती जोरजोरात रडू लागली. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून खूप रडली. मी तिला समजावत होतो, दिलासा देत होतो, मी तिला समजावत होतो आणि सांगत होतो की ती ज्या आशेवर जगत होती, ते सगळे खोटे होते. तिला सत्य जाणून घेणे गरजेचे होते. त्या दिवसानंतर भाभी माझ्याशी ना हसून बोलत होती, ना काही संवाद साधत होती. पण या सगळ्यात मला जाणवू लागले की मी तिच्यावर प्रेम करू लागलो आहे. आता ती घरात येईपर्यंत माझे मन कुठेच लागायचे नाही. मला तिच्या आयुष्यात पुन्हा आनंद आणायचा होता, तिला तिच्या पती आणि मुलांच्या आठवणींपासून दूर नेऊन नवीन सुखद जीवन द्यायचे होते. पण ते कसे करावे, हे मला कळत नव्हते. एके दिवशी भाभी घरात आली होती आणि काकू रुग्णालयात गेले होते. मी हसत म्हणालो, भाभी तुम्ही माझ्याशी लग्न करा. मी तुमच्यावर प्रेम करतो. हे ऐकून भाभी माझ्यावर रागावली आणि त्या दिवशी काम न करताच निघून गेली. काकू परत आले आणि विचारले, आज कामवाली का आली नाही? मी खोटे बोलून सांगितले, ती आली होती, पण तब्येत ठीक नसल्यामुळे लवकर निघून गेली. खरं तर ती माझ्यावर रागावून निघून गेली होती. आता ती कामाला आली तरी माझ्यापासून अंतर ठेवत होती. पण एके दिवशी मी तिला स्पष्टपणे विचारले, भाभी तुम्हीच सांगा, तुमची जी विराण झाली आहे, त्या आयुष्यात जर मी तुम्हाला आनंद देऊ इच्छितो, ज्या आनंदाची तुम्ही खऱ्या अर्थाने हक्कदार आहात, तर तुम्ही तो स्वीकारणार नाही का? मी तुमच्या मुलांसाठी पुन्हा आनंद आणू इच्छितो, यात मी काही चुकीचे विचार करत आहे का? हे ऐकून एक आठवड्यानंतर भाभी प्रेमाने माझ्याशी बोलू लागली आणि लग्नासाठी तयार झाली. आता तिलाही मी आवडू लागलो होतो. तिला जाणवू लागले की मी तिच्यासाठी योग्य व्यक्ती आहे आणि तिचे आयुष्य मी सांभाळू शकतो. मी काकूंशी बोललो आणि माझ्या आई-वडिलांना बोलावून तिच्याशी विवाह केला. त्या विधवेच्या आयुष्यात मी पुन्हा आनंद भरला. त्यानंतर 3 वर्षांत तिला 2 मुलांची खुशालीही दिली. आता ती एक विधवा नव्हती, तर एक आनंदी विवाहिता आणि माझी प्रिय पत्नी बनली होती. ती खूप आनंदी होती आणि नेहमी माझी प्रशंसा करायची. तू मला पुन्हा नव्याने जगण्याची संधी दिलीस. यासाठी मी कितीही आभार मानले तरी ते कमीच आहेत. मित्रांनो, आता तुम्हीच सांगा, मी त्या विधवेचे सहारा बनून योग्य केले का अयोग्य?
विधवेला पुन्हा जगण्याचा हक्क नाही का? ही काल्पनिक कथा तुम्हाला कशी वाटली? जरूर कळवा. जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. नवीन कथा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. अशाच रोमांचक आणि हृदयस्पर्शी कथा पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुढच्या कथेत पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.